गाडी बघून म्हणजे कसं होतं, 2-3 गाड्या असतील जमीन अगोदर वापसा यायला पाहिजे, नंतर आपण पेरतो. तशा प्रकारे स्त्री प्रतिष्ठानचं जे काम आहे हे मानवतेचं अतिशय उत्कृष्ट नमुना आहे आणि महाराष्ट्रातल्या अखंड देशात नाही जगात त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. अशा सर्व स्त्री साधकांच्या चरणी आणि आपल्या प्रतिष्ठानचे नानासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी आणि आपले सर्व सदस्य यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो. आणि आमच्या वकील संघटनेला निमंत्रण देण्यासाठी तुमचे स्त्री सदस्य आले होते. त्या न्यायाधीशांनाही भेटले, न्यायाधीशांनी यायचं हे केलं पण त्यांना वेळ जमलं नाही. आमचे सर्व सदस्य या ठिकाणी आले. आपलं हे जे काम आहे, जसं जे आपण म्हणतो ना पुष्पहार असतो, त्यामध्ये अनेक पुष्प अनेक फुलं एका धाग्यामध्ये ओवलेले असतात आणि तो पुष्पहार आपण देवाच्या गळ्यात घालतो, देवाला अर्पण करतो. तसंच आपण हे स्त्री प्रतिष्ठानचं काम आहे. त्यांनी अनेक फुलांना एकत्र करून एक धागा निर्माण केला आहे आणि तो त्याची देवा सेवा करत अशा प्रकारचं स्त्री प्रतिष्ठानचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. अधिकारी या नावामध्येच मानवता धर्म कशा पद्धतीने पाळला पाहिजे आणि कसा जोपासला पाहिजे आणि कसा वाढवला पाहिजे हे ज्यांच्या अधिकारात आलेले आहे, असंच नावामध्ये असलेले धर्माधिकारी, त्यांचं कार्य आणि त्यांच्याबरोबर आपण त्यांचे कार्य करणारे कार्यसेवक आपण सर्वजण हे स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून किंवा विविध सामाजिक योजनेच्या माध्यमातून काम करत आहोत. निसर्गानं जे दिलंय ते निसर्गाचं अनंतात विलीन होतच असतं. ते जेवढं निसर्गाचं देणं आहे ते निसर्गाचं देणं विलीन होतं, परंतु मानवनिर्मित जो कचरा आहे तो कचरा विलीन होत नाही. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जे काय स्वतः निर्मित जे काही कचरा आहे किंवा काय आहे ते प्लास्टिक आहे, प्लास्टिकचा वापर सर्वात कमी करण्याचा प्रयत्न मी करीन अशी एक शपथ आपण सर्वांनी घ्यावी. त्याचबरोबर माझा कचरा मी विल्हेवाट लावणार आणि माझ्या घरातला कचऱ्याचा मी विल्हेवाट मी लावणार, मग माझ्या समाजाच्या, माझ्या गल्लीचा, भागाचा, तालुक्याचा अशा पद्धतीनं आपण जर विचार ठेवला आणि तोच विचार आपल्याला हा पोचवायचा आहे. जसं म्हणतो आपण की कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्याप्रमाणे प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला त्याप्रमाणे फक्त मंगळवेढा शहरामध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी या आपल्या प्रतिष्ठानामार्फत आपण स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. खरं तर प्रतिष्ठानाच्या मार्फत, बैठकीच्या मार्फत आपण विचारांची शुद्धता तर करतच असतो आणि आज आपण बघतोय समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आपली पारंपरिक आपण सामाजिक बांधिलकी म्हणू किंवा मुलांना विचार, मुलं असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, ह्या सगळ्यांनाच एक विचारांची गरज आहे. एक चांगले विचार, आपण जे म्हणतो आपली पूर्वापार चालत आलेली संस्कारांची जी शिदोरी आहे ती कुठंतरी हरवत चाललेली आहे आणि मला अतिशय आनंद होतो की ह्या आपल्या प्रतिष्ठानामार्फत ते संस्कारांचं शिबिर हे बैठकीच्या माध्यमातून आपण देतच असतो. वैयक्तिक खूप आनंद झाला की इतक्या बहुसंख्येने आणि स्वेच्छेने आपले नागरिक एकत्र होत आहेत आणि माझं गाव स्वच्छ झालं पाहिजे हा आग्रह धरतायत. तर येणाऱ्या काळासाठी आपल्या ही खूप मोठी नांदी आहे असं मी समजते. असंच एकोप्यानं जर आपला समाज आपण राहिलो तर कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. असं म्हणतात ना की गाव करी ते राव काय करी, की नाही. तर आपल्या प्रत्येकांचा 5 मिनिटाचा झाडू आणि एकट्याला हे कधीच शक्य होणार नाही. तर मी सुद्धा या आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देते. नंतर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग आहे किंवा एखादा कचरेवाला आहे, आपण त्यांना कचरेवाला म्हणतो पण कचरेवाला तो नाहीये, कारण तो कचरा उचलतो. कचरा करणारा हा कचरेवाला आहे.
म्हणून सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणून ही सुरुवात आपण केल्यानंतर आपण दुसऱ्यांना ब्लेम, म्हणजे आपण सहज म्हणतो की कचरेवाला आला नाही, अधिकाऱ्याचं लक्ष नाही किंवा ते वेळेवर येत नाहीत. हे आपण त्या ठिकाणी किती जागरूक राहिलं पाहिजे हे प्रतिष्ठानचं सगळ्यांना सांगणं आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा.